नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि निवडणुका 5 राज्यांमध्ये असल्या तरी लोकसभेसाठीची लिटमस टेस्ट म्हणून त्याकडे पाहिलं जाते. त्यामुळे या निवडणुकांसाठी दिल्लीचंही तख्त कामाला लागलेलं आहे. पुढारी न्यूज या 5 राज्यातल्या इलेक्शन फीवर ग्राउंड झिरो वरून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या 5 राज्यांमधलं एक मोठं आणि महत्त्वाचं राज्य म्हणजे राजस्थान. आणि आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये जाऊन पोहोचलेत आणि पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमधून त्यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. पाच राज्यांच्या निवडणुकांचा आढावा तुमच्यापर्यंत मांडणारी पुढारी न्यूजची मतसंग्राम ही यात्रा मध्य प्रदेश नंतर आता पोहोचलेली आहे राजे रजवाड्यांच्या राजपुतान्याच्या राजस्थानमध्ये. आणि इथल्या या प्रमुख चौकामध्ये आम्ही जेव्हा आलो, मुळातच राजस्थानमध्ये आमचा प्रवेश झाला. तिथे पहिल्यांदा आमचं स्वागत झालं ते इथल्या निवडणुकीसाठी लावलेल्या प्रचार बोर्डांमुळे. असाच इथला हा चौक आहे आणि तिथे लक्ष आकर्षून घेणाऱ्या या आहेत काँग्रेसच्या जाहिराती. सगळ्यात प्रकर्षानं तुमच्या डोळ्यांना जाणवेल तो इथे मागे असलेला गुलाबी रंग, आणि तो स्वाभाविक आहे कारण जयपूर ही पिंक सिटी म्हणून ओळखली जाते, गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. आणि त्या पार्श्वभूमीवर या जाहिराती आहेत. सोनिया गांधींचा चेहरा प्रॉमिनंटली दाखवला हे पुन्हा तुमच्या लक्षात आलं असेल. आणि इकडे गेहलोत सुद्धा आहेत. आणि इथे त्यांच्या ज्या योजना आहेत, प्रामुख्याने 3 बोर्ड्स मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यापैकी हा पहिला आहे, याच्यात फ्री लॅपटॉप टॅबलेट गॅरंटी हे त्यांनी प्रामुख्याने बिंबवायचा प्रयत्न केलाय. खाली रजिस्टर करने के लिए मिस कॉल दे, जेणेकरून तुम्ही त्या पक्षाचे सदस्य व्हाल किंवा तुमच्याशी फीडबॅक तुमचा घेता येईल. काँग्रेसने अशा प्रकारे केलेला आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा आणखी एक बोर्ड आहे. इथे राहुल गांधी आणि गेहलोत यांचा फोटो आहे आणि तो आहे चिरंजीवी आपदा राहत बीमा गारंटी. प्राकृतिक आपदाओं से हुए नुकसान के लिए 15 लाख तक का फ्री राहत बीमा. ही फार महत्वाकांक्षी स्कीम आहे. लोकांमध्ये याची चर्चा आहे. आम्ही जेव्हा जयपूरमध्ये आलो, प्रवेश केला आणि पुढे जात होतो, त्यावेळी आमचा कॅब ड्रायव्हर सुद्धा सांगत होता की स्वास्थ्य के लिए, आरोग्यासाठीच्या योजना या अतिशय चांगल्या आहेत या सरकारच्या. अर्थात त्याचं मत थोडंसं भाजपच्या बाजूने होतं, पण मात्र त्याने आरोग्य विम्याचं मात्र चांगलं कौतुक केलं. त्याची जाहिरात आहे चिरंजीवी आपदा राहत बीमा गॅरंटी आणि गेहलोत यांचा चेहरा आहे. राजस्थानमध्ये गेहलोत हे चेहरा बनलेले हे मात्र नक्की. प्रकर्षाने त्यांचा चेहरा प्रमोट केला जातोय. राहुल गांधींच्या बरोबरीचा चेहरा प्रमोट केला जातोय. आणि अशीच त्यांची एक योजना आहे, ती म्हणजे गृहलक्ष्मी गारंटी. परिवार की महिला मुखिया को हर साल 10,000 रुपये. ही योजना पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे मध्य प्रदेशमधून आलेल्या माझ्यासारख्या पत्रकाराला आठवतंय, ती म्हणजे लाडली बहना योजना, ज्याच्यामध्ये शिवराज सिंग चौहान 1200 रुपये प्रति महिना देत होते. आणि इथे काँग्रेस देणार आहे गृहलक्ष्मी गारंटी. परिवार की महिला मुखिया को हर साल 10,000 रुपये. पुन्हा एकदा गेहलोत यांचा चेहरा, मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष आहेत. 3 चेहरे, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे. योजना ठसवण्याचा प्रयत्न सगळ्या माध्यमातून केला जातोय. पण या 3 योजना म्हणजे काँग्रेसचं त्रिशूळ म्हणावं लागेल, योजनांचं त्रिशूळ म्हणावं लागेल, की जे प्रामुख्यानं ते मतदारांवरती दाखवण्याचा प्रयत्न करतात. या योजनांद्वारे आम्ही राजस्थानचा कायापालट करू, आणखी पुढे नेऊ वगैरे. त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा फलक आहेत. इथे जो योगायोगानं आता इथे एक भाजपाचाही फलक आहे, तो आपल्याला दिसतोय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा बोर्ड आहे. गुंडागर्दी हटाएंगे, भाजप को ले आएंगे, जन जन की पुकार आ रही है, भाजपा सरकार. अशा प्रकारे यांनी हा बोर्ड केलेला आहे. एकमेकांच्या बोर्ड समोर एकमेकांचे बोर्ड हे छत्तीसगड पासून, मध्य प्रदेश पासून राजस्थानमध्ये सुद्धा बघायला मिळते. राजकीय ही रायव्हलरी, राजकीय हा विरोध एकमेकांचा अशा प्रकारे या प्रचार जाहिरातींमधून रस्त्यांवरती दिसायला बघायला मिळतोय आपल्याला. राजस्थानची हीच हवा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मतसंग्रामच्या माध्यमातून. कॅमेरा पर्सन अमृतसह मी प्रसन्न जोशी, जयपूर, राजस्थान. आणि राजस्थान हे राज्य तिथल्या दर 5 वर्षांनी बदलणाऱ्या सत्ताधीशांसाठी ओळखलं जातं.
इथे 5 वर्षानंतर एका पक्षाची सत्ता राहण्याची परंपरा नाही, तरी सुद्धा याही वेळी काँग्रेसनं इथं चांगला जोर लावलेला आहे. भाजपही कमी नाहीये. भाजपने इथेही दिग्गजांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा दिली आहे. या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे आहेत, कोणते चेहरे चर्चेत आहेत, राजस्थानच्याच विधान भवनाबाहेरून या निवडणुकीचा प्रसन्न जोशींनी घेतलेला आढावा पाहूया. राजस्थानचा इतिहास असा आहे 92 सालापासून की इथं एकाच पक्षाला पुन्हा सत्ता मिळत नाही. त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल तर अपवाद घडवण्यासाठी काँग्रेस जोरदार कष्ट करेल. सध्या यासाठीच मतदारांवर घोषणांचा पाऊस पडला जातोय. काँग्रेसकडनं प्रामुख्यानं ओल्ड पेन्शन स्कीम अर्थात ओपीएस आणण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं गेलेलं आहे. याशिवाय मोफत लॅपटॉप असतील, अधिक चांगल्या प्रकारे देण्यात आलेला 10 लाखापर्यंतचा आरोग्य विमा असेल, अशा अनेक घोषणा आहेत. तर भाजपकडून 2700 रुपये प्रति क्विंटल गहू घेण्याची योजना, याचं आश्वासन आहे. लाडो म्हणजे लहान मुलीसाठीची योजना आहे, ज्याच्या अंतर्गत 2 लाख रुपये त्या मुलीच्या जन्माच्या वेळीच बचत खात्यात ठेवले जातील, विशेष खात्यात ठेवले जातील आणि त्याच्यावरती व्याज वाढत जाईल, विशिष्ट रक्कम त्यांना मिळेल. महिलांसाठी खास पोलीस ठाणी असतील, पोलीस स्टेशनमध्ये खास महिला डेस्क असेल, कारण मधल्या काळात राजस्थानमध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या अनेक घटना आढळून आल्या होत्या. राजस्थानमध्ये जे एक कथित पेपर लीक स्कॅम झालं होतं सरकारी परीक्षेचं, त्याची चौकशी केली जाईल असं आश्वासन सुद्धा भाजपनं दिलेलं आहे. दुसरीकडे या सगळ्याची खिल्ली उडवत राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले आहेत नरेंद्र मोदी यांना चॅलेंज करण्यासाठी, आणि ते आणि अशोक गेहलोत हे राजस्थानच्या प्रचाराचा चेहरा बनलेले. जवळपास काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे की स्वतः गेहलोत हेच पुन्हा मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. सचिन पायलट या दृष्टीने पुढे फारसे दिसत नाहीयेत. इकडच्या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं फक्त गेहलोत, सोनिया गांधी, गेहलोत आणि राहुल गांधी असे चेहरे बघायला मिळतात. दुसरीकडे भाजपकडून मात्र जयपूरच्या दिव्या कुमारी या मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या चर्चेत आलेले आहेत आणि त्यामुळे वसुंधरा राजे यांना मात्र पक्षश्रेष्ठींकडून वेगळा संदेश दिला गेलाय का अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी सुद्धा इथल्या प्रमुख जाहिरातींमध्ये, भाजपच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला वसुंधरा राजेंचा फोटो जरूर दिसतो. त्याचप्रमाणे जे.पी. नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचा सुद्धा चेहरा इथे प्रामुख्यानं झळकवला जातो. या संघर्षामध्ये कुणाचा विजय होणार हे सध्या तरी लगेच सांगणं अवघड असलं तरी सुद्धा ही निवडणूक एकांगी राहिलेली नाही, इतकं मात्र इथे फिरल्यानंतर नक्की जाणवतं. कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, जयपूर, राजस्थान. आणि जयपूरच्या रस्त्यावर फिरताना आम्ही सहज भेटलेल्या काही व्यक्तींशी संवाद साधला. राजस्थान में क्या चल रहा है, हवा कुठल्या दिशेनं वाहतीये, अशा साध्या प्रश्नांवर या मंडळींनी सगळ्या राजकीय पक्षांची अक्षरशः कुंडलीच मांडली. बघूया. आपण जयपूरमध्ये आहोत. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर मधला माहोल काय आहे, इथले लोक कसा विचार करतायत, या अतिशय छान अशा शीतल थंड अशा वातावरणामध्ये निवडणुकीची गरमागरमी कशी सुरू आहे यासाठी आपण जाणार आहोत. राजस्थानचे तरुण आणि इथले नागरिक आपल्या सोबत आहेत. मी या तरुणांकडे तर येणारच, त्याच्यापूर्वी या काकांकडे मी यासाठी येणार आहे कारण आम्ही जेव्हा सेट करत होतो या इकडे लोकांशी बोलण्याकरता, त्यावेळी त्यांनी आपल्या चॅनलचा बूम बघितला. तेवढे अरे पुढारी येतो महाराष्ट्र का पेपर है, कोल्हापूर से, और मेरा कोल्हापूर आना जाना होता है. मी त्यांना म्हणालो की हो, आमचा हा पुढारी पेपरचा आता न्यूज चॅनल आहे आणि आम्ही एकमात्र मराठी न्यूज चॅनल आहोत की जे या 4 राज्यांचा मतसंग्राम कव्हर करतायत. मैं महाराष्ट्र में जाता हूँ, कोल्हापुर. मेरे शिवाजी विद्यापीठ में पब्लिकेशन का काम है. क्या बात है. इसका काम है तो सारे मेरे को वीसी से लेके एचओडी जितने भी हैं, कॉलेज प्रिंसिपल्स, सब मेरा स्टूडेंट्स वगैरह सब जानते हैं मुझे कोल्हापुर. हम महाराष्ट्र से देखते हैं कि भैया एक तरफा इलेक्शन है यहाँ पे, कांग्रेस चुन के आ रही है और बीजेपी तो ठीक है आएगी और चली जाएगी, ऐसा ही है. पार्टी तो कांग्रेस ही है जो जनाधार वाली है और आम आदमी तक पहुंचती है, आम आदमी का भी ध्यान रखती है. इनके सिर्फ पास एक मोदी एक जो चेहरा है वो हम मानते हैं उन्होंने अच्छा काम किया है. बाकी जो हमें आज की आवश्यकता है, नीड है जो लोकल में है, वो हमें कोई इतना बीजेपी से इतना एक्सेप्ट नहीं कर पा. यहाँ पे मैं ये भी सुन रहा हूँ, हालांकि वो भाजपा के प्रचार का भी मुद्दा है, वो ये
कि यहाँ पे औरतों पे, महिलाओं पे हुए अत्याचार, क्राइम रेट, प्रशासनिक भ्रष्टाचार और पेपर लीक की जो बहुत बड़ी चीज यहाँ पे हुई थी, उसके मुद्दे यहाँ पे इतने ज्वलंत हैं कि लोग उस बारे में आलोचना कर रहे हैं कांग्रेस सरकार की। नहीं, देखो आलोचना तो दोनों ही होती है। बाकी ये आप जो कह रहे हो पेपर लीक का तो एक बहुत बड़ा एक इशू है। मैं भी मीडिया मतलब पब्लिकेशन से काम रखता हूँ। बाकी बच्चों के साथ तो एक उठा कर रखाते हैं और माँ बाप अपने बच्चों को पढ़ाते हैं, करते हैं। कुछ कमियां तो देखो सब में रहती हैं, जो मैं भी नहीं कहता। बाकी अब ये इलेक्शन तो स्थानीय मुद्दों पे जो होते हैं अब इसी पर चल रहा है। अब देखो पब्लिक का फोकस क्या होता है। यहाँ एक बार चलन तो वही है। आणि आपल्यासोबत आता इकडचा युवा वर्ग आहे आणि मला यांच्याशी बोलण्यामध्ये जास्त रस यासाठी आहे कारण इथे ज्या दंगली झाल्या त्यामध्ये होरपळला तो युवा, इथे पेपर लीक प्रकरण झालं त्याच्यामध्ये रंजला गांजला त्रासला गेला तो युवा, बेकारीची कुऱ्हाड ज्याच्यावर पडली आहे तो सुद्धा युवा, आणि ज्याचं प्रतीक सचिन पायलट आहेत युवा या अर्थानं, संधी न देणारा तो सुद्धा एक म्हणजे स्वतः सचिन पायलट युवाच आहेत। या अनुषंगाने आपण या तरुणांशी बोलणार आहोत, जयपुर से आहेत इथे। बहुत बहुत स्वागत है आपका पुढारी न्यूज में। बताइए आपका पहला तो किस तरीके से आप फील कर रहे हैं राजस्थान की हवा, जयपुर की हवा, चुनाव के बारे में? चुनाव के बारे में सर बात यह है कि प्रतिद्वंदी जो है अभी जो खड़े करे कैंडिडेट, तो इस समय ये नहीं कह सकते कि कांग्रेस आएगी कि बीजेपी आएगी। कुछ भी हो सकता है क्योंकि जो ट्रेंड चलता आ रहा है क्या वो टूट भी सकता है या नहीं भी टूटेगा, कि जो अल्टरनेटिव आता रहते थे हमेशा बीजेपी फिर कांग्रेस। तो अभी तो कुछ नहीं कह सकते क्योंकि कैंडिडेट हर तरफ से इन्होंने बहुत मजबूत उतारे दोनों पार्टियों ने। सवाई माधोपुर और आप हो चित्तौड़गढ़ से, तो आपको जयपुर का भी फील है, अर्बन का भी है और सेमी अर्बन का भी है। आप किस तरीके से देख रहे हैं? सर जैसे देखा जा रहा है कि यहाँ अलग अलग क्षेत्रों में राजस्थान जिस तरह से बटा हुआ है, मेवाड़ में है, मारवाड़ में है और अलग अलग पोर्शन बटा हुआ, तो अलग अलग रीजन्स के अलग अलग हवा चल रही है। जैसे मेवाड़ में भी इक्वलेंट पे चल रहा है, बीजेपी कांग्रेस बराबर आ सकती है। डांग क्षेत्र में लग सकता है आपको कि बीजेपी थोड़ी मत में, वहीं मारवाड़ में आपको लग सकता है कि कांग्रेस ज्यादा पावर में, तो अलग अलग पॉइंट्स पे चल रही है। और ये जो लग रहा है कि आगे जाके जो अंतर आने वाला इन सीटों में ज्यादा 10-12 सीटों का खास तौर से अंतर पड़ेगा। बाकी अगर युवाओं की नजर से देखा जाए तो पिछले 5 सालों में कई सारे ऐसे कार्य हुए जहां युवाओं ने काफी फेस किए। आपकी तुलना कैसे करते हो? आप एक युवा हो, ये अल्टीमेटली पैसा जो सब पे खर्च होना चाहिए वो अभी ऐसे किसी समुदाय विशेष पे खर्च हो रहा है, आप कैसे देखो? देखिए सर, सबको पता है कि भारत एक लोकतंत्रात्मक गणराज्य और साथ साथ एक समाजवादी और लोक कल्याणकारी राज्य भी है। तो हमें भारत के अंदर सब वर्गों को देखना पड़ेगा कि यहाँ पे इनकम इनक्वलिटी देखें तो ये बहुत ज़्यादा है यहाँ पर, क्योंकि सिर्फ 10% पॉपुलेशन के पास 70% आप देखते हो वेल्थ है। तो सरकार कुछ हद तक ये फ्री वीव्स को रोके और सही जगह इसको पैसे को खर्च करे, वो समुदाय को चयनित करें कि जो समुदाय वास्तव में वंचित है रियलिटी में, और उसको आर्थिक रूप से लाभ पहुंचाए। सर जिस प्रकरण की आप बात कर रहे हैं कन्यालाल हत्याकांड प्रकरण की, उस एरिया से ही मैं आता हूँ। पता इसलिए ये सवाल मैंने आपके लिए रखा। बिल्कुल बिल्कुल सर, तो उस एरिया में इस चीज को लेकर काफी सारी जन समुदाय में ऐसी भावना है कि जिस जगह ये कांड हुआ है वो एक बहुत घृणित काम था, जिस तरह से बीच बाजार में हो गया ये। उसके बाद सरकार का जिस तरह से इस पे एक्शन था कि भाई आरोपियों को पकड़ने में भी काफी टाइम लगा और काफी सारा लंबा प्रोसेस हुआ, उसको देखते हुए जनमानस में तो बहुत गलत इम्पैक्ट गया है। ये लीक कांड की वजह से कितना इम्पैक्ट हो सकता है वोटिंग पे? लीक कांड की वजह से सर बहुत ज्यादा इम्पैक्ट हो सकता है, क्योंकि युवा वर्ग काफी समय से नाराज चल रहा है और जो शिक्षा मंत्री थे उनके ऊपर भी सीधे सीधे आरोप लगे थे इस चीज को लेके, पूर्व शिक्षा मंत्री उस समय जो थे। तो उसकी वजह से युवाओं में ये मुद्दा अभी भी ताजा और विपक्ष इसको पूरी तरह से भुना रहा है। तो काफी ज्यादा वोटिंग इम्पैक्ट जो युवाओं का कांग्रेस को मिलता है सचिन पायलट जी वगैरह की वजह से, बट अब वो नहीं मिल पाएगा कांग्रेस को लगता है, क्योंकि सचिन पायलट का भी बैकवर्ड होना ये भी कहीं ना कहीं कांग्रेस के लिए माइनस फैक्टर के तौर पर काम करेगा। सर भाजपला 80च्या घरामध्ये आणि जवळपास 108 आमदार हे काँग्रेसचे आले होते, इतक्या प्रमाणातलं बहुमत मिळणार नाही, भाजपचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे संकेत इथे सुद्धा लोकांशी बोलताना जाणवतात। त्या दोन तरुणांशी बोलून खरंच फार छान वाटलं। याच्यातला स्पर्धा परीक्षावाल्यांचा मुद्दा तर मला पूर्ण खात्री आहे, महाराष्ट्रातल्या MPSC आणि स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकर भरती, तलाठी भरती या सगळ्यांना अतिशय भावणारा मुद्दा असणार आहेत। आणि मला आश्चर्य वाटणार नाही जर का 2024च्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा हेच मुद्दे वाजवले जातील आणि या मुद्द्यांची उत्तरं सत्ताधाऱ्यांना द्यावी लागतील। कॅमेरा पर्सन अमृतसर प्रसन्न जोशी, जयपूर मधल्या विधानसभेसमोरच्या या रस्त्यावर। आणि राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये प्रसन्न जोशी एका फेटे व्यापाराला भेटले। गेले 45-50 वर्ष फेट्यांचा व्यापार करणारा हा व्यापारी राजकीय नेते घालत असलेल्या टोप्या पुरेपूर ओळखून आहे। त्याच्याकडे आलेल्या काही ग्राहकांनी सुद्धा आमचं लक्ष वेधून घेतलं। मूळचे जयपूरचे पण परदेशात स्थायिक झालेले हे नागरिक निवडणुकांसाठी देशात आलेले होते। या सगळ्यांशी संवाद साधलाय प्रसन्नने, बघूया।
रंगीलो राजस्थान आम्ही आहोत राजस्थानच्या जयपूरच्या या अतिशय व्यस्त अशा चौकामध्ये, अतिशय व्यग्र असलेल्या या चौकामध्ये, आणि इथे आल्यानंतर खरंच रंगीला राजस्थान म्हणजे काय असतं ते दिसलं. अशाच एका इथल्या दुकानदाराशी आपण बोलणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत इथे मूळचे जयपूरचे, शिक्षण पुण्यात झालेलं आहे. पुण्यातल्या शिक्षणाच्या दरम्यान त्यांची पत्नी, त्यांचं लव्ह मॅरेज झालं, जी पत्नी कंबोडियाची आहे, ते इथे आलेले आहेत आपल्या भावासोबत, जो भाऊ पुण्यात आहे. अशा एका छान कपलशी पण आपण बोलणार आहोत आणि थोडी जयपूरची राजकीय हवा सुद्धा जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण दुकानदारांना बोलूयात, त्यांच्याशी बोलूयात आपण. नमस्ते जी, राम राम सा. पहले तो बताइए, हमारे महाराष्ट्र में तो इसको फेटा कहते हैं और हमारा फेटा उसको तुरा भी होता है, कोल्हापुरी फेटा उसे कहा जाता है, लेकिन हालांकि 2-4 कलर्स में ही होते हैं वैसे देखा जाए तो. आपके यहाँ पे क्या होता है? यहाँ पे आके बात करिए. हमारे यहाँ पे सैकड़ों कलर चलते हैं। यहाँ राजपूतों का गढ़ है, तो यहाँ पे सारे कलर चलते हैं, एक कलर नहीं चलता है। जैसे पचरंगा हो गया, जैसे आपको सतरंगा हो गया, गस्साई साफा हो गया, शेडेड साफा हो गया, हर प्रकार का जिस प्रकार के, जिस समाज के जिस तरीके से होते हैं उस तरीके से साफे चलते हैं। आपल्यासोबत हे पाहुणे सुद्धा आहेत, स्वतःच्या शहरात पाहुणे म्हणून आलेत, कारण आता हे साहेब राहतात स्पेनमध्ये त्यांच्या मूळच्या कंबोडियाच्या असलेल्या पत्नीसोबत. सो पहले तो क्या कहूँ, आप मेरा स्वागत करोगे जयपुर में, मैं या आप मेरा करोगे, मैं आपका करूंगा? आपका स्वागत है, आप हमारे घर में अरे पधारे हैं। आप खास करके मतलब जनरल विजिट के लिए आए हैं या चुनाव के विजिट के लिए? मैं इलेक्शन के लिए भी आया हूँ। यहाँ पे इलेक्शन है 25 तारीख को, तो उसमें वोट भी डालेंगे। और जयपुर तो ये जगह ऐसी है जहाँ पे आपको जो आइटम चाहिए, यहाँ से मैं खरीद कर स्पेन लेके जाता हूँ। मेरे जो जितने भी यार दोस्त हैं उनके लिए गिफ्ट देता हूँ। उन सबको ये साफे पसंद है, किसी को राजपूती साफे पसंद है, किसी को बंदेज लहर, ये सब की अलग अलग पसंद है, उनके लिए यहाँ से खरीदारी करके लेके जाता हूँ। यहाँ और भी बहुत सारी चीजें, जैसे हमें बताइए, एक जयपुर के नागरिक होने के नाते आप हमें बताइए कि आप यहाँ पे आ रहे, कितने दिन हो गए आए? मुझे 1 महीना हो गया। 1 महीना हो गया, तो अब तक तो आपको हवा पता चल गई होगी. ये तो मुझे यही लगता है कि आज तक तो ऐसा इतिहास में रहा नहीं कि एक गवर्नमेंट 2 बार आई है। अगर कोई बड़ा चमत्कार हो जाए तो कह नहीं सकते, बाकी टक्कर बहुत तेज है। महाराष्ट्र में हमारा इंप्रेशन ये था कि भैया यहाँ पे तो कांग्रेस वापस आ रही है, शायद राहुल गांधी भी जोर शोर से बता रहे थे. आपका क्या मानना है? राजस्थान में बेसिकली क्या रहता है कि एक बार कांग्रेस रहता है, एक बार बीजेपी रहता है। तो इस बार कांग्रेस है, लेकिन कांग्रेस के बाद अब इस बार बीजेपी के आने की पूरी संभावना है। पूरी संभावना. ऐसी क्या बात, एक वोटर के तौर पे मैं आपका वोट नहीं पूछूंगा, लेकिन एक वोटर के तौर पे आप यहाँ पे घूम रहे हो, ये भाई साहब भी घूम रहे, लोगों से बातें होती हो रहेंगी आपकी. ऐसे कौन से चुनावी मुद्दे हैं कि जो शायद प्रो बीजेपी हो जाए या प्रो कांग्रेस हो जाए, या जिन मुद्दों के ऊपर पूरी राजनीति घूम रही है? देखो, जैसे अगर मतलब मेरा कहना तो ये राजनीति का तो नहीं पता, लेकिन जो पार्टी डेवलपमेंट करेगी, जैसे यहाँ पे अभी कोई मेंटेनेंस करना बाकी है कि ये कैसे होगा, साफ सफाई, ट्रैफिक, ऑल्सो बिल्डिंग्स एंड लॉ, सो वो अगर सब कोई देखे तो अच्छा है. वरना पार्टी चाहे कांग्रेस हो जाए बीजेपी, लोग अच्छे होने चाहिए. लोगों के तरफ देखना चाहिए उन्हें. आप हमें बताइए कि आपका भी यहाँ पे लोग, आपके दोस्त रहेंगे, बचपन के दोस्त रहेंगे, सबसे बातें होती होंगी. कौन से मुद्दे यहाँ पे लग रहा है आपके, जो जिसे कहते हैं प्रेसिंग इश्यूज हैं, जिसके ऊपर ये इलेक्शन घूम सकती है? सेफ्टी सबसे बड़ी चीज है. हाँ, वो महिलाओं की सेफ्टी. नागरिकों की, महिलाओं की सेफ्टी, थोड़ा और एजुकेशन साइड में भी थोड़ा फोर्स होना चाहिए अच्छी तरह से. बहुत सारे स्कूल कॉलेजेस हैं हमारे पास, मतलब अनगिनत कॉलेजेस हैं, उनको अच्छी तरह से मेंटेन किया जाना चाहिए, जिससे कि अच्छा शिक्षित राज्य. भारत भर से कोटा में तो लोग आते हैं. बिल्कुल, लेकिन कोटा की तरह जैसे सीकर है, वहाँ पे भी अभी बहुत शिक्षा का बढ़ावा चल रहा है. और भी बहुत सारी जगह है. सिर्फ एक कोटा ही हब नहीं होना चाहिए. हर डिस्ट्रिक्ट में, हर सिटी, बड़ी बड़ी सिटीज है, वहाँ पे शिक्षा का समान वो होना चाहिए. तो ये एक बहुत बड़ा मुद्दा रहेगा. सेफ्टी बहुत बड़ी चीज़ है राजस्थान में, क्योंकि बहुत सारे ऐसे इंसिडेंट हो चुके हैं जिससे कि थोड़ा लोग अनसेफ फील करने लगे हैं. उन्होंने कहा परिवर्तन होना चाहिए और परिवर्तन आके रहेगा. बिल्कुल आके रहेगा यहाँ पे. और वैसे यहाँ पे भगवा है. अब भगवा के बारे में आप सब जानते हैं, भगवा किसका है क्या नहीं है, पूरी तरह से क्या बताया, लेकिन ठीक है, भगवा हमारे यहाँ पे बढ़िया. पहले कांग्रेस थी, फिर अब परिवर्तन होनी चाहिए. जयपूरचे हे राग रंग फक्त जयपूरचे आहेत की राजस्थानचे आहेत, ते आपल्याला पहिल्यांदा त्याची चुणूक 25 तारखेच्या मतदानातून आणि नंतर 3 डिसेंबरच्या निकालातून दिसणार आहे. लोक
थेटपणे आपलं मत व्यक्त करत नसले तरी ते इंडिकेशन किंवा तशा प्रकारचे संकेत नक्की देत आहेत की इथे परिवर्तन शक्य आहे. त्यामुळे काँग्रेसचा दावा कितपत खरा ठरतो याबद्दल मात्र शंका उपस्थित होतात, प्रश्न उपस्थित होतात. अर्थात हा निर्णय, हा अधिकार मतदारांचा आहे, तो त्यांच्यावर सोपवूयात. तुर्तास तरी कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, पुढारी न्यूज, जयपूर, राजस्थान.